नमस्कार, सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण फ्लावरची भजी करणार आहोत। त्यासाठी पाव किलो फ्लावर घेतला आहे। फ्लावरचे असे मोठे तुकडे करून घेतलेत, स्वच्छ धुवून घेतलेत। कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवले। पाण्याला छान उकळी आली आहे। त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकूया, मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये फ्लावर टाकते। गॅस बंद केलाय। 4 ते 5 मिनिटं फ्लावर आपण गरम पाण्यात ठेवून देऊया। फ्लावर अशा प्रकारे गरम पाण्यात टाकल्यावर त्याच्यामध्ये जर बारीक अळ्या असतील तर त्या निघून जातात। फ्लावर स्वच्छ होतो। 4 ते 5 मिनिटं झाली आहे। फ्लावर काढून घेऊया। सर्व फ्लावर काढून घेतलाय, निथळत ठेवलाय। फ्लावर मध्ये पाणी ठेवायचं नाही, चांगला निथळून घ्यायचा। फ्लावरची भजी करण्यासाठी पीठ भिजवून घेऊया। बाउल मध्ये छोटी अर्धी वाटी चण्याच्या डाळीचं पीठ टाकते। छोटी अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलंय। जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तो कॉर्नफ्लॉवर ऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ घेऊ शकता। अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट टाकूया। 2 चिमूट हिंग, छोटा पाव चमचा हळद, छोटा अर्धा चमचा लाल मिरची पावडर, छोटा 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर। काश्मीरी मिरची पावडरमुळे रंग छान येतो। छोटा अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धना पावडर, पाव चमचा जिरा पावडर। जिरे भाजून त्याची मिक्सरमध्ये पावडर करून घेतली आहे। अर्धा लिंबाचा रस। लिंबाच्या रसाच्या ऐवजी तुम्ही 2 चमचे दही टाकू शकता। चवीनुसार मीठ। आपण फ्लावर गरम पाण्यात टाकला होता, त्याच्यामध्ये मीठ टाकलं होतं, त्या अंदाजाने मीठ टाकायचं आहे। सर्व मिक्स करून घेऊया। थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजवून घेऊया। पाणी टाकूया। थोडं थोडं पाणी टाकायचं आहे। पीठ खूप पातळ करायचं नाही। फ्लावरवर पिठाचा थर राहायला पाहिजे। पिठामध्ये गाठी ठेवायच्या नाही। पीठ छान भिजवून घ्यायचं। पीठ छान भिजवून घेतलंय। अशा प्रकारे घट्ट पीठ भिजवायचं, खूप पातळ नाही करायचं। कढईमध्ये भजी तळण्यासाठी तेल तापत ठेवलंय। याच्यामध्ये 2 चमचे गरम तेल टाकूया। सर्व मिक्स करून घेऊया। गरम तेलाच्या ऐवजी तुम्ही 2 चिमूट खायचा सोडा टाकू शकता। गरम तेल किंवा खायचा सोडा टाकल्यामुळे भजी छान खुसखुशीत होतात। 1 मिनिटभर सर्व मिश्रण फेटून घेऊया। याच्यामध्ये निथळून घेतलेला फ्लावर टाकूया। छान मिक्स करून घ्यायचा। फ्लावर छान निथळून घेतला म्हणजे त्याच्यावर पिठाचं कोटिंग छान राहतं। फ्लावर सर्व मिश्रणात व्यवस्थित कोट करून घ्यायचा। सर्व मिश्रणात फ्लावर छान कोट झाला आहे। आता आपण याची भजी तळून घेऊया। गॅसवर कढईमध्ये तेल तापवून घेतले। तेल चांगलं गरम झाले। भजी टाकूया। याच्यासाठी तेल चांगलं तापवून घ्यायचं। अशा पद्धतीने एक एक करून भजी सोडायची। गॅस मी कमी केलाय। मीडियम गॅसवर उलटपालट करून सर्व बाजूने भजी तळून घ्यायची। भजी छान लालसर होईपर्यंत तळायची। भजी सर्व बाजूने तळून झाली आहे। आता मी भजी काढून घेते। भजी काढून घेऊया। निथळून घेऊया। छान झाली आपली फ्लावरची भजी। भजी छान कुरकुरीत झाली आहे। अशाच पद्धतीने उरलेली भजी मी तळून घेते। आपली फ्लावरची भजी तयार झाली। प्लेटमध्ये सर्व केली आहे। छान झाली भजी। झटपट होणारी आहे, चवीला छान लागतात। फ्लावरची भाजी तितकीशी आवडीने खाल्ली जात नाही। अशा प्रकारची भजी मुलं आवडीने खातात। आपण याच्यामध्ये लिंबाचा रस टाकल्यामुळे याची चव छान चटपटीत येते। झटपट होतात, घरगुती साहित्यातून होतात। भजी कशी झाली ते बघूया। छान झालीत भजी। फ्लावर पण छान शिजलाय। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा।